नमस्कार. आज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यास पूजा आणि गुरुपौर्णिमा. आपल्या भारतीय संस्कृतीने हे याचं खूप आदर्श आपल्या पुढे मानवापुढे ठेवलेलं तत्व आहे ते. आणि वेदव्यासांची आज आठवण काढण्याचा दिवस. तसं बघायला गेलं तर अलौकिक असणारे वेदव्यास हे मानसशास्त्रज्ञ आहेत. तसेच अतिशय अलौकिक असे तत्वज्ञानी आहेत. वेदव्यास हे लोकोत्तर तत्वज्ञानी असून सुद्धा त्यांनी कितीतरी ग्रंथ आणि पुराणं आणि स्तोत्र लिहिलेली आहेत. तसं बघायला गेलं तर वेदव्यासांनी लोकांना जीवनामध्ये ध्येय यावं आणि ते त्या जीवनातल्या ध्येय घेऊन आवेश निर्माण व्हावा यासाठी त्यांनी महाभारत रचलं. आणि म्हणून आपल्या समोर हे सगळं आदर्श ठेवलेलं आहे. अशा व्यासांना आज नमस्कार करण्याचा दिवस आहे. जेव्हा एखाद्या त्यांनी केलेल्या उपकारांनी माणूस जेव्हा भावनावश होतो त्यावेळेला त्याला असं त्यांनी ते गायलेलं आहे की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं म्हणून लोकांनी त्यांना नमस्कार केलेला आहे. असे गुरु की जे सर्वश्रेष्ठ आहेत आणि साक्षात परब्रह्माचं ज्ञान आपल्याला देणारे आहेत असे गुरु. म्हणून त्यांच्याविषयी बघा आपल्याला इतका भाव निर्माण होतो की व्यासांचं हे सगळं वाचलं आणि ऐकलं की असं वाटतं आपल्याला की खरोखर ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. म्हणजे ब्रह्माचा जो आनंद आहे तो ते आपल्याला समजावून सांगणारे आहेत. परमसुख जे ब्रह्म आहेच परमसुख आहे असं सांगणारे आहेत. केवळ ज्ञानमूर्ती, केवळ इथं ज्ञान पाहिजे आणि ते स्वतः ज्ञानमूर्ती आहेत. म्हणून आपल्याजवळ पण ज्ञान यावं असं त्यांना वाटतं. द्वंद्वातीतल माया मोह हे सगळं ते माया आणि दुःख हे सगळं निघून द्वंद्वातीतम गगन सदृशम निघून जावं आणि गगनासारखं निर्लेप माणसानी व्हावं, गगनासारखं निस्वार्थी व्हावं. तत्वमस्यादी लक्षण एकच तत्व असं आहे ते आपल्याला हे समजावून सांगतात. कोण? व्यास. नंतर एकम नित्यम विमल मचलम एकच तत्व आहे असं आणि ते सुद्धा असं निर्भय आहे. सर्व साक्षीभूतम सर्व साक्षी आहे ते. नंतर भावातीतम त्रिगुणरहितम त्याच्यासाठी भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे ते तत्व समजून घेण्याकरता, नाही का? आणि म्हणून त्रिगुणरहितम ते स्वतः पण कसे आहेत? त्रिगुणरहितम आहेत. सर्व सत्व रज तम यांच्या पलीकडे गेलेले असे महान व्यास आहेत. आणि म्हणून आपल्याला त्यांची कृपा आपल्यावरती व्हावी, त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये रुजावेत. त्यांनी सांगितलेलं महाभारतातलं ध्येय आवेश आपल्या जीवनात यावा आणि म्हणून त्यांची ही जी तळमळ आहे आपल्याविषयी त्यासाठी ते असे तू हिमाचल फिरले. आणि म्हणून त्यांनी सर्वांना विचार देत त्यांनी ज्या वेळेला त्यांच्या दर्शनाची लोक विचार करायला लागले त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये सुद्धा कशी त्यांची मनाची कल्पना झाली हे आपण एका उदाहरणावर बघूयात. आम्हाला पांडुरंग शास्त्रींनी एक उदाहरण खूप छान दिलेलं होतं प्रवचनातनं त्यांच्या. ते म्हणजे एकदा शंकराचार्य शिळावर बसले होते आणि खालीच एक माळी बसला होता. त्याच्याकडे भरपूर कमळं होती आणि मग एकदा मग राजा आला. त्यांनी कमळाची किंमत विचारली. दुसरा त्यांनी त्याला 1 रुपया सांगितला. दुसरा आला श्रीमंत माणूस, त्यांनी त्याला 2 रुपये किंमत सांगितली. आणि तिसरा आला, तो म्हणला की मला सांग आता मी तुझी कमळं सगळी घेणार आहे. तो म्हणला की 3 रुपये. मग सगळेजण अशी किंमत आपल्या आहे तर हे एवढं ते कोणाला विकणार आहेत हे कमळ असं त्याच्या मनात विचार आला. आणि म्हणून तो म्हटला की त्यांना सांगितलं त्यांनी की मला ही कमळं विकायचीच नाहीयेत. आणि मग तो स्वतः त्यांच्या मागे मागे गेला आणि बघितलं तर असे शंकराचार्यांकडे बघून तो तिथेच बसला. कमळही त्यांनी तिथेच ठेवली आणि नंतर त्याच्या मनामध्ये इतकं पवित्र वातावरण आणि इतके पवित्र विचार ऐकून त्याला जे कमळं विकायची होती त्याचा तो स्वार्थ निघून गेला. म्हणजे ज्याच्या जवळ गेल्यानंतर आपण आपला स्वार्थ विसरून जातो, आपण स्वतःला पण विसरून जातो आणि इतक्या पवित्र वातावरणाने ते सद्गुरू आपले आपोआप आपल्याला आपल्या जीवनातनं आपल्याला दुःखातनं बाहेर काढणारे असतात. ते सद्गुरू ते व्यास आहेत. आणि ज्यांनी सद्गुरू केलेले नसतात त्यांना कृष्णम वंदे जगद्गुरू. कारण अर्जुनाला सुद्धा इतक्या सगळ्या द्वंद्वातनं बाहेर काढणारे कृष्णच आहेत. आणि म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरू म्हणून त्यांचं पूजन
व्यासांचं पूजन करण्याचा आजचा दिवस, त्यांची आठवण काढण्याचा दिवस, त्यांचे विचार श्रवण करण्याचा दिवस, त्यांचे चिंतनाचा दिवस हा म्हणजे गुरुपूजनाचा आहे. आणि म्हणून अशी शास्त्रामध्ये आपल्याला गुरुपूजन समजून सांगितलेलं आहे. आणि म्हणून असं गुरुपूजन करूयात आपण. आणि म्हणून त्या आपणही गुरूंना नमस्कार करूयात आणि कृष्णं वंदे जगद्गुरू आणि व्यासांनाही नमस्कार करूयात. नमस्कार.